₹10 दिले आबानं माझ्यासाठी पुस्तक दे रे. हे साधे नाही आहे, हे माझ्या गोल्ड मेडल आहे. मी फ्रेम करून ठेवन. आप्पा कोणतं गाव तुमचं? अकोली जागीर. क्या बात. मॉडेल जुना आहे पण फायरिंग ओके. हे बाबासाहेबाचं रक्त. टाळ्या वाजवा या. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेकाल. कारण जो वाचत नाही पुस्तक त्याचं खराब होईल मस्तक. मी कोणी महाराज नाही, नाही तर लय लोक म्हणले महाराज महाराज महाराज. महाराज मला होता आलं. मी इंजिनियर माणूस आहे, गरीबाचं पीस आहो मी. इंजिनियर बोरगाव. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. मायक्रो कंट्रोलर मध्ये एमटेक झालाय आणि सोलर मध्ये 2 PhD आहे मले. मी महाराज नाही आणि मले महाराज व्हायचं. महाराज व्हासाठी 400 एकर मध्ये आश्रम पाहिजे आणि सोबत 2-4 बाया पाहिजे. तो महाराज. पाहिले ना तुम्ही कसे दलिंदर महाराज आहेत देशात. कारनामे करून टाकले. पाच दरायनं दिवसा अगरबत्ती, रात्रीचा पडतो. देणं न देणं लाता खाऊन येत. म्हणून सावधान. या महाराज लोकांच्या नांदी लागायचं. पहिलेचा काळ होता मावशी. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता ढोंगी साधू संत येती घरा आणि दरवाजे खिडक्या पहिले बंद करा. आम्हाला आज समजून घ्या लागेल. म्हणून भदंत सत्यानंदजी महाथेरो टाळ्या वाजवा. संभाजीनगर वरून आले भदंत करुणानंद महाथेरो. हे का बरं? कारण विज्ञान सांगितलं. असंच विज्ञान सांगत होते गाडगे बाबा. अज्ञान युगात विज्ञान मांडलं गाडगे बाबानं. अज्ञान युगात विज्ञान मांडलं गाडगे बाबानं. आणि आताचे महाराज विज्ञान युगात अज्ञान मांडून राहिले. म्हणून मी भीक मागन तुम्हाला. तुम्ही महिला मंडळी त्या महाराज लोकांच्या नांदी लागू नाही तर बाहेर एवढी खतरनाक आदत राहते. कोणताही महाराजाला का लाग पाया, कोणताही महाराजाला का लाग पाया. तो महाराज आशीर्वाद ते इतका खतरनाक देते. पुत्रवती मग मरतो आपती. आणि तो सारखी लागो त्या ही महाराजच्या हाती. एखादा महाराज आशीर्वाद देते सुखी राहा आणि तुमचे लफडे चालू ठेवा. आता त्या दिवशी परवा दिवशी माझा कार्यक्रम झाला यवतमाळ जिल्ह्यात. 4 दिवसचा कार्यक्रम होता मावशी. आणि शेवटच्या दिवशी माझा धिंगाणा. मी गेलो कार्यक्रमाला. त्या यवतमाळातले लोक एवढे कलाकार बापा. त्यानं आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. आणि महाराज होता चांगला 2 क्विंटलचा गापूची गमगम. आजकाल हे महाराज लोक क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणीच जनावर येत नाही. नुसतं 70 किलोचा. यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम. त्यानं आंध्र प्रदेशवरून महाराज बोलवला. तो 2 क्विंटलचा. पण ते लोक एवढे कलाकार त्या महाराजची आंघोळ करून नेली. बरं पाण्यानं करून द्यावं तर या दुधानं केली. आणि त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमान. पुऱ्या गावात वाटलं चमच्यानं तीर्थ 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 तीर्थ. मी गेलो कार्यक्रमाले. मले म्हणे महाराज करा हात पुढून घ्या तीर्थ. म्हटलं कायचं बी तीर्थ? अरे म्हणे आमच्या गावात महाराजाला त्याची आंघोळ करून दिली दया दुधानं. त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं. पुऱ्या गावात वाटलं म्हणे तीर्थ 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 तीर्थ. मी म्हटलं मला नाही पाहिजे कोणतं तीर्थ. तो म्हणे काऊन? म्हटलं समजा जर आंघोळ करता करता त्या महाराजनं तीर्थ दिलं तर केवढी घागर जळाला पाणी सुटायला लागलं. तुझी घागर जळाला पाणी सुटायला लागलं. का हे पाहिजे का? ह्या स्टेजवर का? इथं वातावरणाला का? इथं हे नाही पाहिजे, इथं पाहिजे. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की
म्हणून आज आमच्या डोक्यातून हे विचार काढा आणि आमच्या डोक्यात आता बाबासाहेब फुले, शाहू आणि गाडगे बाबा, कबीर महाराज टाका. त्याच्याशिवाय आमची सुधारणा होणे. फक्त आम्हाला जाती जाती धर्मात लढून राहिले मावशी. मला आज वेळ कमी आहे, मनोरंजन कमी, थोडस आपण टॉनिक जास्त घेऊ. खोकला बसला पाहिजे ना आपला, बसला पाहिजे का नाही बसला पाहिजे गाव अप्पा? एका झटक्यात खोकला गायब. नाही तर वातावरण तसं केलं मावशी, जाती जातीत भांडवलं आम्हाला. अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा, कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले, पहिले तेले तर जगवा. आमचं डोकं खराब करून टाकलं जातीवाद. अजूनही जातीवाद गेला नाही. अरे इतके लोक हुशार आहोत मावशी आम्ही, का आमच्या डोक्यातून अजूनही जाती गेल्या नाही. अरे जाती तर सोडा हो, पोट जातही सोडायला तयार नाही आम्ही. एवढे कलाकार लोक आहोत आम्ही जाती जातीत मरणारे आहोत, पोट जातही सुटत नाही आमच्याकडून. एवढे हुशार लोक झालो आहोत आम्ही मावशी, का आम्ही आमच्या जाती तर सोडल्या नाही, आमच्या महापुरुषाने जाती लावल्या. बाबासाहेब म्हटलं का ह्या जातीचे, शिवाजीराजे म्हटलं का त्या जातीचे, शाहूराजे म्हटलं का त्या जातीचे. जाती जातीत वाटून टाकले महापुरुष. अरे मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. अण्णा भाऊ फक्त आमचेच हे मातंगांनी वाटली गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी. अरे फुल्यांना गोळा करण्यासाठी जमले सारे माडी आणि महापुरुषांच्या विचाराची इथंच झाली होडी. आम्हाला महापुरुष नाही समजले ताई अजून. त्या दिवशी ताई मी बाबासाहेबावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही बौद्ध आहात का? मी शिवाजी राजावर गाणं लिहिलं वाजी तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही मराठा आहात का? मग मी अण्णाभाऊवर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही मातंग आहात का? मग महात्मा ज्योतिबा फुलेवर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही 100% माडी आहात. मग मी मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही मुसलमान आहात. मग आता परवाच्या दिवशी मावशी मी माणसावर गाणं लिहिलं, माणसावर, तर मला अजून कोणाचा फोन नाही आला का महाराज तुम्ही माणूस आहात का म्हणून. मग हे माणूस बनवलं मा बाबासाहेबानं, मा शिवाजी राजानं. म्हणून तर वामनदादा लिहितात की शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान. आमच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. म्हणून बाबासाहेब वाचा. मी भीक मागतो, माझं कीर्तन जरासं वेगळं आहे. एक तर मला कोणी बोलावत नाही, काहून का माय विचार झोमते. मग झोमते तर झोमू दे, तुझे मिरची लगी तो मैं क्या करू. हात जोडून प्रार्थना राहील. या जगातला सर्वात विद्वान माणूस विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या जगातला सर्वात विद्वान माणूस बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांकडे पाहताना जर आम्ही जात म्हणून पाहत असू तर मला माफ करा मित्र हो, तुमचं शिक्षण अजून 0 आहे. आमच्या डोक्यात बाबासाहेब समजले पाहिजे आजी. त्याच्याशिवाय क्रांती लय लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही, पण ज्याले तुम्ही राखीच नाही बांधली आज लोक, त्यांना तुमची रक्षा केली. संविधान या जगातलं एकमेव असं पुस्तक आहे का जे पुस्तक आज तुमच्या पाठीशी उभी आहे महिला मंडळी. तुम्हाला धक्का जरी लागला कोणाचा तर संविधान 376 बसते त्याच्या उरावर. हे बाबासाहेबाची देण. हे साधं पुस्तक आहे काय संविधान? साधं आहे.
मी लय ठिकाणी कार्यक्रमाला जातो, संविधान मांडतो, तर काही लोक मला म्हणते हे तिकडचं होय. तिकडचं म्हणजे कुठं गावाच्या बाहेरचं? हे साधं नाही आहे पुस्तक, हे संविधान ताई. मी नेहमी कार्यक्रमात मांडतो, हे संविधान साधं नाही, हे संविधान त्याची रक्षा करते जो या संविधानाचा विरोध करते. जे हक पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी ही संविधान करते, रक्षा तुझी माझी ही संविधान करते. जे हक पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी ही संविधान करते, रक्षा तुझी माझी ही संविधान करते. हे गझल आमचे मित्र यवतमाळचे कवी आहेत, गझलकार रमेश दादा बुरबुळे. टाळ्या वाजवा त्याच्या नावानं. हे गझल माझे रमेश दादाची आहे आणि या गझलीमध्ये समर म्हणतात, गवळीत भाकरीची शतकोरही नसू दे, गवळीत भाकरीची शतकोरही नसू दे, माझं पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते, माझं पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते. जे हक मागितले ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी ही संविधान करते, रक्षा तुझी माझी ही म्हणून संविधान. वाचा लागेल संविधान. जैसे मोबाइल को चलाने के लिए सिम की जरूरत है, वैसे इस देश को चलाने के लिए मेरे भीम की जरूरत है. आमच्या डोक्यात आलं पाहिजे बाबर. एवढा सुंदर कार्यक्रम आहे आपल्या एरियात, एवढा सुंदर कार्यक्रम आहे मावशी आपल्या एरियात. हे पुरव एवढा जोरदार कार्यक्रम आले आपल्या एरियात, पण एवढ्याच बाया आहे का रे आपल्या इथं? पुन्हा लहान लहान पोरी समोरच्या एवढ्याच बाया आहे का आपल्या इथं? याच्यापेक्षा जास्त बाया घराकडे आहे. टीव्हीत तोंड टाकून आहे. तारक मेहता का उलटा चष्मा सिरियलच नाही संपून राहिलं मावशी तुमच्या. एक तर इतकी खतरनाक आहे सिरियल आहे, क्योंकि सास भी कभी बहू थी, मग निघन क्योंकि ससरा भी कभी जमाई था. इतक्या भयानक सिरियल पाहिजे काही काही बाया. एक तर म्हणते छोटी भाऊ, मग निघते बडी सास, दोघंही मिळून भांडे घास. त्या भंगार सिरियल पाहून राहिल्या मावशी. आपले डोके खराब नस, घरातले लोकांचे डोके खराब. याचा परिणाम या लहान लेकरावर होती. तुम्हाला सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणणार नाही, सिरियल जरूर पहा, पण एखादी माझ्या बाबासाहेबाच्या विचाराची सिरियल पाहिजे. तुम्हाला सिरियल पाहिजे आहे तर छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषाची सिरियल पाहिजे, तेव्हा हे लेकरं घडतील. नाही ते लहान लहान लेकरं काय गंमतचे कलाकार आहेत काय? अरे पोरं हो, तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मालूम आहे का रे? वा, तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये जेठालालच्या पोराचं नाव काय रे? टप्पू. क्या पाल. टप्पूच्या बापाचं नाव काय आहे? जेठालाल. जेठालालच्या बापाचं नाव काय आहे? चंपकलाल. वा, काय हुशार आहे लेकरं. जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न नाही जोडून राहिलं त्याचं नाव काय? पोपटलाल. वा, लेकराचा अभ्यास आहे, पण लेकराच्या मायचा अभ्यास जास्त आहे. ज्याचं लग्न नाही जुळून राहिलं त्याचं नाव काय? पोपटलाल. आणि जेठालालच्या बायकोचं नाव काय? दया. आणि जेठालालचं जिच्या समोर जुगाड आहे तिचं नाव काय? कावा आजी, असं होईन होता नातवाचं. आतापासून जर यानं बबिताचा एवढा अभ्यास केला तर घराघरात असे पोपटलाल तयार होईल. म्हणून सावधान. म्हणून या भजनातून कीर्तनातून मी विषय मांडतो. माझं कीर्तन यासाठी आहे का या लहान लेकरांना बाबासाहेब समजले पाहिजे. मग या कीर्तनातून भजनातून मी लोकांना सावधान करतो की आधी न मन गौतम बुद्धाला,
गाड्या वाजवा या लेकरासाठी गरीबाचं पोरगा पहा कसा मस्त तबला वाजवून राहिला. मन गौतम बुद्धाला फुले वीराला राष्ट्रसंताला 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 भारत हा नररत्नाची भारत हा नररत्नाची खान भारत हा नररत्नाची खान प्रगटला क्रांती सूर्य महान बाबासाहेबांचे गात गुणगानजी गिरहा धीरजी बाबासाहेबांचे गात गुणगानजी गिरहा धीरजी म्हणून या देशाला विशेषत्वाने जगवणारे 18 तास अभ्यास करणारे आणि ती पासून दूर राहणारे. ज्या काळात महिलेची विचंबना कुटुंबना अवहेलना होत होती त्या काळात महिलेला उच्च पदावर पोहोचवणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सावधान व्हा, त्याच्याशिवाय पर्याय आपल्या डोक्यात आता हे विचार टाका. बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला, म्हणे बाबासाहेब कोण्याही धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावरून ओळखता येते. बाबासाहेबांनी विचारलं पत्रकारांना. पत्रकार मोठे हुशार, काही विचारांना त्याचा नियम नाही, फक्त पत्रकाराला सामोरं जाता आलं पाहिजे. काही लोक पत्रकारापासून दूर पाहिजे. बाबासाहेबांनी सहज विचारलं, म्हणे बाबासाहेब कोण्याही धर्माचा माणूस त्याच्या कपड्यावरून पोशाखावरून ओळखता येते. मग सांगा म्हणे बाबासाहेब बुद्ध कसा ओळखायचा. पत्रकार काय विचारण मावशी काही नियम. बाबासाहेबांनी विचारलं, म्हणे बाबासाहेब कोण्याही धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावरून कपड्यावरून ओळखता येते. मग सांगा म्हणे बाबासाहेब बुद्ध कसा ओळखायचा. बाबासाहेबांनी एका सेकंदात उत्तर दिलं, म्हणे मित्रा बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. थोडक्यात सांगायचं, जो विचारानं शुद्ध तोच खरा बुद्ध. आम्हाला विचार शुद्ध ठेवा लागत नाही, त्याच्याशिवाय बुद्ध होता येणार. म्हणून हात जोडून प्रार्थना. पण आमचं दुखणं काय आहे, आमच्या शेजाऱ्यानं 1 एकर वावर घेतलं का आमचं पोट दुखते, आमच्या भावानं गाडी घेतली का आमचं डोकं खराब होते. अरे वेद वाचणं सोपं आहे, पण आपल्या शेजाऱ्याच्या वेदना वाचणं लय कठीण आहे. हे आम्हाला वाचता आल्या पाहिजे. वेदना आम्ही जर दुसऱ्याच्या वाचू म्हणजे बुद्ध होणे. म्हणून हात जोडून प्रार्थना. ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांना सांगितलं, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एक प्रचार प्रभावशाली. हे महत्वाचं आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना. मी भीक मागून तुम्हाला आता समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकर साधे नाही आहेत. 45,000 पुस्तकं वाचले बाबासाहेबांनी. किती पुस्तकं वाचले? 45,000. नारा दिला, वाचाल तर वाचाल. पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव महापुरुष आहेत बाबासाहेब आंबेडकर. आम्ही वाचत असताना हो मावशी आम्हाला सांगितलं वाचाल तर वाचाल. आम्ही वाचतो काय, एक होता राजा आणि त्यांना खाल्ला भाजा, एक होती पुढीन थे गेली कुपू कुपू. त्या बंगार गोष्टी वाचू आमचे डोके खराब झाले आणि आमच्या लेकरांचे होऊन राहिले. पण आम्ही सावधान होत, आम्हाला वाचा लागल. वाचाल तर वाचाल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांना मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटितही झालो, पण संघर्ष कोणात करून राहिलो? आमच्याच लोकात आमचा संघर्ष चालू आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण शिकलो, संघटितही झालो, पण संघर्ष आमच्याच लोकात चालू आहे. अरे संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तकारे, आणि भीमा तुझ्या मताचे माणस मेली तकारे. कष्ट केलेत माझ्या भीमाने, कष्ट केलेत माझ्या भीमाने,
जाण्याची तुम्हाला उजारे, जाण्याची तुम्हाला उजारे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाण्याची तुम्हाला उजारे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला. जाती जातीत वाटू नका रे, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, कष्ट केले माझ्या अभिमाने. जाण्याची तुम्हाला उजारे, जाण्याची तुम्हाला उजारे, जाण्याची तुम्हाला. बोला भारत माता की. म्हणून सावधान व्हा. आम्ही भीक मागतो तुम्हाला. मी कोणी महाराज नाही, मी तुमच्यातलंच एक आहो. तुमचा आणि माझे फेसबुक एकच आहे. पण कला हाती येऊन गेली. हे सत्यपाल महाराजनं वाजवली खंजरी, त्यानं 7 खंजऱ्या वाजवल्या. आणि मी महाराज लहानसा होतो 3ऱ्या वर्गात. महाराजांना पत्र पाठवलं, म्हटलं महाराज मला खंजरी पाठवा. मग महाराजनं पोस्टानं खंजरी पाठवली. मग मी 1 खंजऱ्या 2 खंजऱ्या, कधी खंजऱ्या भेटे नाही तर घरच्या वाट्या प्लेट डब्बे जे दिसन ते झोडपत राहिले. बसता बसता गेम बसून गेला मावशी. आतापर्यंत 4,500 गाव फिरलो मी. महाराष्ट्रच नाही, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश मध्ये शिमला. आणि आता 28 डिसेंबरला जाऊन आलो बिहार बुद्धगया. आणि मागच्या वर्षी 28-26 तारखेला गेलो मी जगन्नाथपुरी ओडिसा. आणि 2011ला माय कीर्तन झालं बाहेर देशात चीन मध्ये. आणि आता 28 एप्रिलला जाऊन राहिलो. आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू आहे करणं. ऑस्ट्रेलियामध्ये कार्यक्रम 28 एप्रिल. हे कला आहे. या खंजरीच्या भरोश्यावर फिरून राहिलो मी. पुन्हा बोलावलं असतं मला. हे लहानसं वाद्य आहे पण आवाज लय जोरदार आहे ना. आता या खंजरीची कला दाखवतो तुम्हाला. हे लहानसं वाद्य आहे मावशी. आता काय होऊन राहिलं, या वातावरणामुळे खंजऱ्या नरम पडून राहिले. जास्त नरम झाल्या का इकडे हिटर आहे, शेका लागते. जशी खंजरी शेकल्याशिवाय वाजत नाही, तसे समाजात काही काही लोक आहेत तेही शेकल्याशिवाय जागा तेही शेकासाठी आपला कार्यक्रम आहे. आता 1 मिनिटात मी तुम्हाला आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावर नेतो. गंमत गंमत वाजा बरं गुरुजी. आकाशवाणी यवतमाळची वाजवली खंजरी, तसे गुजरातचे लोक दांडिया खेळते. काय खेळते? दांडिया. लय मजा येते ना दांडियात. तुमच्या अमरावतीत लय मोसम राहते. 2-2 वाजेपर्यंत पुरोपुरी ऑनलाईन राहते. त्या दांडियाची ढोलक ऐकवतो तुम्हाला. गंमत गंमत वाजा बरं गुरुजी. माध्यमातून मी फिरतो. कधी कधी पंजाबलेच घेऊन जातो. मग पंजाबचे लोक भांगडा वाजवते. त्या भांगड्याची ढोलक तलाच गजब वाजवतो मी. वाजव बरं गुरुजी. गेलो 29 राज्यातले लोक होते कार्यक्रमाले. आणि
बिहारच्या कार्यक्रमात गेलो आणि बिहारचे लोक म्हणे महाराज आम्हाला मराठी समजत नाही, इंग्लिश मध्ये बोला. काऊन का मी तिथं गाणं म्हणलं, माड्याच्या मोड्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी न रावजी, हा बिडकाला उजीन पाहिल कोणी. अरे वेळ कमी आहे, लघुत्तम घे. बिहारचे लोक धावत आले मला म्हणे महाराज आम्हाला मराठी समजत नाही, इंग्लिश मध्ये बोला. मग मी भेटतो का, इंजिनियर माणूस आहे, मी लगेच गेम बदलवला. कोण रे ताई टाळ्या वाजवा, त्याच्या नावाने 1000 रुपये पाठवले त्या बात. मग तिथं मी मधातच गेम बदलवला, गाणंच इंग्लिश मध्ये, माड्याच्या मड्यामध्ये हु इज देअर, माळ्याच्या माळ्यामध्ये होईल देअर, राखण करते आय एम हियर रावजी, डू नॉट टच माय बॉडी न बाई न एनीबडी, रावजी डो नॉट टच माय बॉडी न पाहिल एनीबडी, रावजी डो नॉट टच माय बॉडी न पाहिल एनीबडी. मधा मधात औषध द्यायला लागते, नाही तर पुरं कीर्तन करून म्हणून तर जमन काय. हे लोक कीर्तनात बसते तरी काय, हे तर एका सेकंदात उठून पाहिजे. मग मंदात मी इंजेक्शन देत राहतो. हे जवान पोरं पोरी आता यायचं, हे सप्ताह बसला आहे ना, काल परवा दिवशी सप्ताह बसला, 7 तारखेला रोज डे, मग चॉकलेट डे, मग टेडी डे, ताटे विंचून येऊन देते एकामेकाले, टेडी डे, मग हक डे, मग 14 तारखेला भव्य महाप्रसाद व्हॅलेंटाईन डे, मग 15 तारखेला लाता खाऊ डे. हे सारं लग्नाच्या आधीच आहे. एकदाचं लग्न झालं का मग चहा दे आणि पोळ्या दे, कॉफी दे, पाणी दे, फुल दे. हात जोडून प्रार्थना सावधान. कार्यक्रमाला गेलो, त्या लोणावळा खंडाळ्यात कार्यक्रम झाला. तिथं जवान पोरं, एक कॉलेजचं पोरगं आणि कॉलेजची पोरगी. ते पोरगी होती तोंडाले, आपलं पोरगं होतं तोंडाले रुमाल बांधून. कॉलेजचे पोरं वैकूचे, ते कॉलेजचे पोरण पोरी, पोरगं राहायचे तोंडाले रुमाल बांधून आणि पोरगी राहायची ते पोया सकाळचं फडकं गुंडून. या आजकालच्या पोरी इतक्या खतरनाक फडकं बांधते का बापाले वैकू येत नाही आपले एका दुसऱ्याची. तिथं कार्यक्रमाला गेलो मी, आपल्या लोणावळा खंडाळ्याच्या घाटात कार्यक्रम. ते पल्सरवर पोरगं, 21 वर्षाचं पोरगं, 18 वर्षाची पोरगी, आणि पल्सर गाडी, आणि गाडीवर बसल्या बसल्या ते पोरगं त्या पोरीले म्हणे, क्या बोलती क्या मैं बोलू सुना, हाथी क्या खंडाला, क्या करू आके मैं खंडाला. हे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. असं तिथं त्या पोरापोरीचं गाणं ऐकलं, आणि तिकून येता येता या गाण्यावरच गाणं लिहिलं, ए क्या बोलती तू, क्या मैं बोलू सुना, येत काय कापसाला, काय करू येऊन मी कापसाला. अहो घूमेंगे येचेंगे गाठोडा बांधेंगे वजन करेंगे और क्या. असं बसवलं मावशी, तेव्हा तर तुम्ही बसता, नाही तर कीर्तन करतो म्हणलं आता घराकडे पैदा. मनात मला हे द्या लागते टर्नी. मग मी बिहारला गेलो, बिहारला कार्यक्रम होता महाबोधी बुद्ध विहाराच्या बाहेर सक्सेना मोडवर. मग तिथंही मी चुपचाप नाही राहिलो, तिथंही मग मी माझा मंत्र मारला की खर दो खाली विहार ये हमारा, यहाँ काम क्या है पंडो तुम्हारा, कर दो खाली विहार ये हमारा, यहाँ काम क्या है पंडो तुम्हारा, कर दो खाली विहार ये हमारा, यहाँ काम क्या है पंडो तुम्हारा. गया जानती है पाखंड सारा, जहाँ काम क्या है पंडो तुम्हारा, कर दो खाली विहार ये हमारा, यहाँ काम क्या है पंडो तुम्हारा, कर दो खाली विहार ये हमारा, यहाँ काम क्या है पंडो तुम्हारा, कर दो खाली विहार ये हमारा, यहाँ काम क्या है पंडो तुम्हारा. म्हणून झालं पाहिजे ना आपलं विहार खाली, आपल्यासाठी आपलं विहार असलं पाहिजे ना. मग सांगा आता, लोका जनजागृती करा. चिल्लाएंगे तो उतर जाएंगे, नहीं चिल्लाएंगे तो खत्म हो जाएंगे. म्हणून आता बोला लागन मावशी. म्हणून यासाठी हा कार्यक्रम आहे. इकडे आमचे विकास दादा धंदाराय, टाळी वाजवून द्या त्याच्या नावानं.
तिचा फोन आला मागच्या महिन्यात, म्हणे महाराज तुमचा धिंगाणा आम्हाला अमरावतीत पाहिजे. म्या म्हणलं घाबरू नका, आय लव्ह यू. फक्त सांगा म्हटलं कोणत्या दिवशी येऊ. आज बोलावलं ते मला वाटलं मला आज टाइम भेटत, पण भंतीजीनं माया गेम बसवून घेतला बरोबर. म्हणे 10 मिनिटं तुम्हाला रिकाम्या जागा भरा. बोला भारत माता की. मी हसत ठेवतो 2 तास, कहून का लोक हसतच नाही ना मावशी. हे म्हातारे तर अजिबात हसत नाही, कहून का अंगठा लावलो परेशान आहे आधार काढले. आपल्या देशातल्या लोकांना 2च तर काम शिल्लक आहे. एक म्हणजे आधार कार्ड लिंक करणे, दुसरं म्हणजे KYC करणे. बरं ते आधार कार्ड ज्यानं काढलं तो इतका खतरनाक माणूस आहे. कायले काढलं काय माहित बाबा, कोणालाच आधार नाही, सारेला निराधार केलं. बरं ते आधार कार्ड आतापर्यंत काढलं आणि एवढ्या गोष्टीला जोडलं का काय सांगा. नवीन सिम कार्ड घ्यायचं आहे, लावा आधार कार्ड. पॅन कार्ड बनवायचं आहे, रेशन कार्ड बनवायचं आहे. आतापर्यंत ते आधार कार्ड एवढ्या गोष्टी लावला. आता फक्त देशातल्या लोकांचे लफडे जोडायचे राहिले आधार कार्ड. वापरे आधार कार्ड म्हणून सावधान, जास्त टेन्शन घेऊ. आणि म्हातारेले मी प्रार्थना, आजी तुझ्या जर अंगठा चिपकत नसन तर सोपा उपाय आहे, तहसीलमधून घरी वापस येऊ. आपल्या डोक्याला आपलं अंगठा घासायचा आणि मशीनला लावायचा. आणि त्यानंही ते काम नाही जमलं तर मग आधार कार्डच्या शेतूवाल्याच्या डोक्याला घासायचा आणि मग लावायचा. पण घरी वापस यायचं. ते माय काय हसून राहिले. ये बरं इकडे येऊ, येऊ माय. येऊ माय इकडे. काय बरं काय गोड दिसून राहिली व की हाताचा पाडणा केला नेत्राचा दिवा. हाताचा पाडीना केला नेत्राचा दिवा. देई कुशीत पुल्या ताणुल्या त्या जीवा. सुखा धावतील सगळे दुःखात दियाई आई विना माया विश्वात नाही. आई विना माया विश्वात पोराच्या नाही. नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला का चरली नाही आणि पोराचं पोट आता सफारीत मावत नाही. नातवा केरी दुधावरची साय कोणाला दिली नाही आणि स्वतः मात्र भाजीवर तेल कधी खाल्लं नाही. तुले उपोषण आणि उपवासातला फरक मालूम नाही. तुले तिरंग्याचा कलर मालूम आहे पण रॅशन कार्डाचा कलर मालूम नाही. आणि मेल्यावरही मायनं काळजी सोडली नाही. माया चितेले आज दुरून लाव नाही तर आस लागेल तुले. टाळ्या वाजवा आजीच्या नावानं. क्या बात. पैसे ले बरं. ओ आजी थांब ना. अरे मला काय इलेक्शन उभं राहावं लागते काय. तुमचेच पैसे तुम्हाला वापस ये ना. मला मतदान नाही पाहिजे तुझं. नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश भाऊ मार्डीकर हे मंचावर येऊन दवंडे महाराजांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वागत करते म्हणजे कार्यक्रम बंद करायचा काय. तुमचं स्वागत राहिलं आले पाहिजे. मी घरचाच आहोत ना. घरच्या माणसाचे स्वागत करता काय. तसेच त्रिवेणीताई मकेश्वर या सुद्धा महाराजांचं स्वागत करतील. मावशी बस ना. 5 मिनिटं नाही ऐकत का पोराचं. कशी हो तू. अहो आता याची गरज आहे. हे महापुरुष डोक्यात घ्या. हे आपले देव आहेत ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. पाय बरं महात्मा ज्योतिबा फुलेच्या पुतळे धक्का दिला चालले का हो मावशी. ओ काका, ओ दादा. अरे छोड़ के न जा तू पिया, छोड़ के न जा तू पिया, तुझको मैंने दिल दे दिया. बोला भारत माता की जय. म्हणून जास्त
जास्त वेळ नाही आपल्याजवळ, कमी वेळात बजेट बसवतो. आणि हे महापुरुष डोक्यात घ्या, हे आपले देव आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, मा रमाई, भीमाई हे आपले देव आहेत, देवी आहेत. देवीची पूजा घरोघरी करा. आज हे समजून घ्या की ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता जगी होणार नाही असा महात्मा जगी होणार नाही असा महात्मा ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री विद्येची. म्हणून हे महापुरुष समजून घ्या. हात जोडून प्रार्थना राहील तुम्हाला. आणि आपल्या डोक्यात आता क्रांतिकारी विचार टाका, त्याच्याशिवाय आपलं कल्याण होणे नाही. म्हणून हात जोडून प्रार्थना करतो. अंधश्रद्धा, अफवाबाजी, कर्मकांड आता डोक्यातून काढ मावशी. आणि विज्ञानवादी कबीर महाराज डोक्यात घे. जत्रा में फतरा बिटाया, तीरथ बनाया पाणी. आणि दुनिया भली दिवानी, पैसो की हुई धुलदानी. आज आम्हाला हे वाचा, बाबासाहेबांचं संविधान वाचा. नाही तर लय गडबड करून राहिले काही लोक. हे संविधान साधं नाही आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला. आणि अजूनही काही लोक बोलून राहिले का संविधान बदलून टाका. पहिले तर काही लोक म्हणे आम्हाला संविधान चालत नाही. मग म्हणायला लागले संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही. आता त्यांनाही बजेट नाही बसला, तर आता तो BN राव आणला म्हणतात. BN रावनंच लिहिलं म्हणते संविधान. आता पहिले एका गोष्टीवर कायम राहिना बे तुम्ही. पहिले तुम्हाला संविधान चालत नाही, मग बाबासाहेबांनी लिहिलेलं चालत नाही, मग BN रावनं लिहिलं म्हणते, तर आता सर्वात चांगलं संविधान आहे म्हणते. अरे हे साधं पुस्तक नाही आहे संविधान. 395 कलम आहेत संविधानात मावशी. 395 कलम आहे. आणि हे साधं पुस्तक नाही आहे. या संविधानाचं पहिलं पान जर आपण उघडलं तर संविधानाच्या पहिल्या पानावरचं पहिलं वाक्य आहे, आम्ही भारताचे. आम्ही भारताचे. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही आहे मावशी का आम्ही भारताचे बौद्ध लोक. या संविधानात असं कुठंच नाही आहे का आम्ही भारताचे हिंदू लोक. या संविधानात असं कुठंच नाही आहे का आम्ही भारताचे मुस्लिम लोक. या संविधानाच्या पहिल्या पानावरचं पहिलं वाक्य आहे, आम्ही भारताचे. 340 नंबरची कलम ओबीसी समाजासाठी लिहिली बाबासाहेबांना. 341 SC आणि 342 ST. कार्यक्रम झाल्यावर घरी गेल्या का अभ्यास करा. 340 पहिले येते, 341 पहिले येते का 342 पहिले येते. तरी काही लोक म्हणते बाबासाहेबांना संविधान लिहिले का विशिष्ट जातीसाठी. हे जातीसाठी लिहिलेलं पुस्तक आहे का मावशी? हे साधं पुस्तक नाही आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांजवळ 32 डिग्र्या होत्या. 32 डिग्र्या असणाऱ्या महामानवानं या देशाचं संविधान लिहिलं मावशी. आणि 8 वर्ग नापास असणारा मंत्री बोलून राहिला संविधान बदलवा. एक गोष्ट लक्षात ठेवा. अरे सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर किसी का चल नहीं सकता. अरे इस तरह लिखा है मेरे बाप ने संविधान नीलेशा का किसी के बाप भी ये संविधान कभी बदल नहीं सकता. हे साधं पुस्तक नाही आहे. एक मंत्री बोलला संविधान बदलवा, मला दुःख वाटलं. मग त्याच दिवशी मी भजन लिहिलं की कायदे बदलण्यास झाले विरोधी तयार. झाले विरोधी तयार. आता घासून ठेवूया घटनेची तलवार. आता घासून ठेवूया घटनेची तलवार. आज लोक आली मोठाली संकट. आज लोक आली मोठाली संकट. घटनेने केली बहुजनाला बळकट. बहुजनाला बळकट. हो घटनेचे वाचन घराघरात करणार. पुऱ्या देश
देशात करणार आता घासून ठेवूया घटनेची तलवार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार. शाहू फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, शाहू फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, शिवबाच्या स्वप्नांची झाले स्वराज्य स्थापन, झाले स्वराज्य स्थापन. हो समतेचा विचार घराघरात जाणार, पुऱ्या देशात जाणार. आता घासून ठेवूया घटनेची तलवार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार. म्हणून सावधान व्हा. मी भीक मागतो तुम्हाला. आणि जास्त टेन्शन घेऊ नका. काही लोक लय असे टेन्शन घेऊन पळून राहिले मग इकडे. मला असे लोक अजिबात आवडत. आपल्याला पाहिजे हसले पाहिजे तुम्ही. नाही तर आता बसनावा मावशी 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं 2 मिनिटात बजेट बसवा लागते. मला चिठ्ठी आली कार्यक्रम बंद करा म्हणून. बोला भारत माता की जय. त्या दिवशी मी कार्यक्रमाला गेलो वाशिम जिल्ह्यात. आणि वाशिम जिल्ह्यातलं लहानसं गाव. त्या गावात माझा कार्यक्रमाला कमीत कमी 3,000 लोक आणि गावाची लोकसंख्या 5,000. मजाक नाही. मी 1 तास कार्यक्रमात बोललो मावशी. 1 तास. पण 1 तासात त्या गावातला एकही माणूस हसेही नाही न बोलेही नाही. 1 तास बोललो मी कार्यक्रमात. पण 1 तासात एकही माणूस हसेही नाही न बोलेही नाही. शेवटी या सगळेले म्हणलं ह्या लोकांना की आपली भाषा समजून नाही राहील, आपण कार्यक्रम बंद करून देऊन घराकडे चाललो. असं म्हणतो तर एक 65 वर्षाचा म्हातारा समोरच येऊन बसलं. मी जसं जसं बोलतो एकटाच हसीन एकटाच टाळी वाजवी. मजाक नाही. कार्यक्रम झाल्यावर त्याच्याजवळ गेलो, हार घेतला आणि त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या पाया लागला. म्हटलं बरं झालं काकाजी तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला म्हणलं. तुम्ही आले हो जय देव. तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला म्हणलं. नाही तर हा कार्यक्रम तर कवाचा बंद केला असता. असं म्हणतोच तर आयोजक लोक धावतच आले. मला म्हणे महाराज बैरा आहे म्हणे ते. म्हणलं बैरा आहे. ते जर बैरा आहे तर मी बोलत असल्यावर हसत कोण होता? हसत टाळी वाजत होता. म्हणे महाराज तो हसत कोण होता हे काही आम्हाला मालूम नाही, पण टाळी कोण वाजत होता हे मालूम आहे म्हणे. तो टाळी नव्हता वाजवत म्हणे, तो तंबाखू घोटेन चुना उडवे म्हणे असा. बरं असे कलाकार लोक भेटते. आजचा आनंद वाटला. साऊंडवाले दादा काय नाव तुमचं? त्या टाळ्या वाजवा त्याच्या नावानं. काय गजब साऊंड लावला राजीव. नाही तर परवा दिवशी भंडारा जिल्ह्यात इतका खतरनाक साऊंड हेकोडे माईकनं 30 भोंगे. इकडे हलो म्हणलं दुसऱ्या गावात मेलो ऐकू गेलं. तिकून 5-25 लोक धावत आले. कोण मेलं. म्हणून हसत खेळत राहा. जास्त ताण घेऊ. मी भीक मागतो. मी 2 तास उठूच देत नाही तुम्हाला. म्हणून का माझ्याजवळ मटेरियलच तसं आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना. जास्त टेन्शन घ्यायचं. सावधान राहा. फक्त विनंती हेच का या लेकरांना शिकवा. तुम्हाला शाहू महाराज मालूम आहे, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा हे सगळे महापुरुष विचारानं जुळलेले आहेत. गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे मावशी. एकही वर्ग न शिकलेले गाडगे बाबा त्या गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे. मालूम आहे काऊन? 32 डिग्री असणारा माणूस गाडगे बाबाच्या कीर्तनात बसून राहिले. त्याले कारण आहे की गाडगे बाबाच्या कीर्तनी भीमरावांनी बसावं. गाडगे बाबाच्या कीर्तनी भीमरावांनी बसावं. भीमरावांनी बसावं. काहीतरी कारण असावं. भीमरावांनी बसावं. काहीतरी कारण असावं. म्हणून सावधान. काय कारण आहे मालूम आहे? कारण गाडगे बाबानं सांगितलं हातावर भाकरी का, वेळ पडली तर घरातले भांडे विका, लुगडं कमी भावाचं घ्या, पण पोरा पोरीले शिकवा. आणि हेच तर गाडगे बाबाचं वाक्य बाबासाहेबाला आवडलं. म्हणून तर गाडगे बाबाची शेवटच्या भेटीत बाबासाहेबाले म्हणे, डॉक्टर साहेब तुम्ही जर मला सुरुवातीला भेटले असते तर मी धर्मशाळा काढत बसलो नसतो, लेकराईसाठी शाळा काढल्या असत्या. आणि आम्हाला महापुरुषाच्या नावानं भडकवते.
मालूम आहे ताई, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोलंबियाच्या विद्यापीठातून शिक्षण घेऊन आले तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला मालूम आहे? जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेऊन आले तेव्हा सर्वात जास्त आनंद झाला राजर्षी छत्रपती शाहूराजांना. आणि कोल्हापुरातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांचं कौतुक करायला मुंबईला त्यांच्या घरी आले. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर शाहूराजांना म्हणाले, राजे तुम्ही महाराज आहात, तुम्ही जर मला आदेश दिला असता हा भीमराव स्वतः तुमच्या दरबारात हजर झाला असता. तुम्ही राजे आहात शाहूराजे. काय म्हणाले हो मावशी शाहू महाराज? शाहू महाराज म्हणाले बाबासाहेबांना, हो भीमराव आम्ही परंपरेचे राजे आहोत पण तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. अखंड ज्ञान हे आहेत विचार. 19 आणि 20 मार्चला माणगावला परिषद भरली. त्या माणगावच्या परिषदेत शाहूराजांचं भाषण आहे. शाहूराजा म्हणत, मला आनंद आहे का तुम्ही तुमचा पुढारी निवडला. वा, हे शाहूराजांचं वाक्य आहे मावशी. शाहूराजे म्हणत, मला आनंद आहे का तुम्ही तुमचा पुढारी निवडला. माझी मनोदेवता मला सांगते आहे का एक दिवस डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे फक्त समाजापुरते नाही तर अख्ख्या देशाचे पुढारी होईल. बाई भीम महा देवा गुणी बारी देव, बाई भीम महा देवा होली भारी देव. मग काहले मी देव तुझ्याच नाव, मग काहले मी देव तुझ्याच म्हणून नाव. सावधान. हात जोडून प्रार्थना, डोक्यात विचार घ्या, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून मी भीक मागणता येईल. आपल्या डोक्यातून आता अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड काढा आणि तथागतानं सांगितलेला शुद्ध मंत्र डोक्यात घ्या. बहुजन हिताय, बहुजन बहुजन हिताय, बहुजन हा विचार डोक्यात घ्या. त्याच्याशिवाय आमचं परिवर्तन होणार नाही. आता ते सोडा. हा ही हो हा, या माय नमा त्या माय नमा स्वा. कार्यक्रम होईल कोणाच्या मायले शिव्या देते आखिर लोक समजत. आता डोक्यात ही विचार टाका, मी भीक मागतो तुम्हाला. म्हणून आता सावधान व्हा. आणि आज बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे विचार डोक्यात घ्या. कारण याच्याशिवाय आमचं परिवर्तन होणे नाही. म्हणून मी भीक मागून तुम्हाला. तुम्ही महिला मंडळी खूप हुशार आहात, खूप हुशार आहात तुम्ही. सौ म्हणते तुम्हाला सौ. आणि माणसाईले प्रार्थना राहीन बायाच्या नांदी लागायचं नाही. ज्या एवढ्या थंडीत जर थंड्या पाण्यानं धुवू शकते त्यात तुम्हाला नामाले कधी धुवू शकते. कहून का बाईले सौ म्हणते. काय म्हणते? आहे ना बाईच्या नावासमोर काय लिहिते? म्हणजे 100 माणसाची ताकद आहे एका बाई. म्हणून तुम्ही जिजाऊ, सावित्री, रमैया आज तुमच्या विचारात ह्या पाहिजे की डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ राहू द्या, डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ राहू द्या. मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ राहू द्या, डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ राहू द्या. मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. वादळे झेलाया नाथ संकटाची गरज आज आहे, कसलेल्या मनगटाची गरज आज आहे, कसलेल्या मनगटाची. लढा द्यावा लागेल आज ना उद्या, लढा द्यावा लागेल आज ना उद्या. मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. डोळ्या पुढे उभी ती राहू राहू द्या, डोळ्या पुढे उभी ती राहू राहू द्या. तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. हो, मी आनंद धन्यवाद देईन तुम्हा सगळ्यांना. आणि आज आपल्या कार्यक्रमाची, या महावंदना कार्यक्रमाची बातमी देशोन्नती पेपरला आहे. काहून का आमचे मित्र देशोन्नतीचे वितरण विभाग प्रमुख मंगेश दादा वानखडे टाळ्या वाजवा त्यांच्या नावानं.
हे आहेत बा वैचारिक लोक. म्हणून मी विकास दादाले धन्यवाद देईन. त्याईनंही मस्त बजेट बसून दिला. आमचा कॅमेरा दिसून नाही राहिला गेला काय. अरे मला दाखवत जाणार हो कायच्यावर. मी माझ्या गरीबाचं लेकरू मला कोणीच नाही म्हणून राहिलं. मी म्हणतो माय मला म्हणते बाबू सारे टीव्हीवर आले, तू कधी येशील रे, कधी येशील रे, कधी येशील रे. मला दूरच लोटता राजे. बोला भारत माता की. आणि आपल्या चॅनलच्या नावाने टाळी वाजून द्या. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. हे चॅनल लय जोरदार. मनुवादी विचारांचं आज थर थर लय पॅनल. घरोघरी दिसते आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. घरोघरी दिसते आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. मनवादी विचारांचं आज थर थर लय पॅनल. मनवादी विचारांचं आज धरधरते प्यानं. घरोघरी दिसते आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. घरोघरी दिसते आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, सम्राट अशोकांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, भारतरत्न बाबासाहेबांचा, छत्रपती शिवाजी राजांचा. करा एक वेळा भजन. ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो ज्योतिबा बोलो, सावित्री बोल ज्योतिबा बोलो, सावित्री बोल ज्योतिबा बोलो, सावित्री बोल ज्योतिबा बोलो, सावित्री बोल ज्योतिबा बोलो. बोला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला.